अतिशय पौष्टिक, हेल्दी आणि तरीही रुचकर अशा पालक पुलावची रेसिपी आज आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या पालक पुलावची रेसिपी आज आपण बघणार आहोत. थंडीमध्ये गरमागरम पालक पुलावचा तुम्हीही आस्वाद घेऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पालक, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून पातळसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे बघू शकता आपली पातळ अशी पेस्ट तयार आहे. कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून तडतडू द्यायचं आहे. जिरं तडतडल्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. लसूण लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मधोमध चिरून त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. मिरची तडतडल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एकसारखा असा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर आपण जे पालकचं प्युरी तयार केलेली होती ती प्युरी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. इथे बघू शकता आपण प्युरी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. झाकणाला जी आपली प्युरी लागलेली असते ती प्युरी चमच्याने काढून घ्यायची, जेणेकरून जास्त वायाला जाऊ नये. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून विसळून घ्यायचं आहे. 1 ते 2 वेळा पाणी घालून मिक्सरचं भांडं आणि झाकण व्यवस्थित असं विसळून घ्यायचं आहे. भांडं विसळून घेतल्यानंतर ही प्युरी आपल्याला 1 ते 2 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायची आहे व्यवस्थित. पूर्ण पाणी त्यातलं निघून जाईपर्यंत ही प्युरी आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. प्युरी परतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत. इथे आपण लक्षात ठेवायचं आहे की आपण तांदूळ शिजवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये जेमतेम असं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर थोडंसं परतून त्याच्यामध्ये शिजवलेले तांदूळ घालून घेणार आहोत. तांदूळ आपण अर्धे कच्चे असे उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत. ते तांदूळ आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. ते बघू शकता आपले इथे तांदूळ असे शिजलेले आहेत. हे तांदूळ आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तांदूळ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला पालक प्युरी बरोबर एकसारखं असं हलवून व्यवस्थित असं मिक्स झालेलं पाहिजे. अशाच रेसिपींसाठी रियाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा पालक राईस आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवतो. याच्यामध्ये कोणते एक्स्ट्रा मसाले ॲड नाही केलेले आहेत. त्याच्यामुळे हा तुम्ही कमी साहित्यामध्ये अगदी सहजपणे घरी बनवू शकता. व्यवस्थित असं एकसारखं हलवल्यानंतर पालक प्युरी भातामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हा भात झाकून 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून तांदूळ हा एकदम असं व्यवस्थित मऊ शिजला जाईल. इथे बघू शकता आपण व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत. वाफ काढताना लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम पूर्ण लो असावी. इथे आपण झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत. वाफ काढल्यानंतर आपला गरमागरम असा पालक पुलाव तयार आहे. थंडीच्या दिवसामध्ये हा खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आपला असा पालक पुलाव तयार आहे. इथे बघू शकता कसं गरमागरम असा तयार आहे पालक पुलाव. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.